नमस्कार. कुक विथ वंदना दाते रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. गौरी गणपती जवळ आलेले आहेत, त्यासाठी आता आपण ओल्या नारळाच्या करंज्या तयार करणार आहोत. या गौरीसाठी लागतात, त्यामुळे आपण हे सारण तयार करून घेतलेलं आहे ओल्या नारळाचं. त्याची डिटेल रेसिपी दिलेली आहे मी. तो व्हिडिओ ओल्या नारळाचा सारणाचा तिथे जाऊन बघू शकता. खूप तयार झालेलं आहे सारण आपलं ओल्या नारळाचं. चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आता इथे मी साहित्य घेतलेलं आहे. इथे 1 वाटी रवा मैदा घेतलेला आहे. तो हे बघा असं चाळणीवरती चाळून घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं की आपलं पीठ इकडं तिकडं पसरत नाही व आपल्याला जास्त पसारा पण होत नाही. ही महत्त्वाची टीप आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. महत्त्वाच्या टीप मी सांगणार आहे. आता हे बघा, अशा प्रकारे चाळल्यामुळे अजिबात पीठ बाजूला गेलेलं नाही आणि सर्व पीठ चाळून झालेलं आहे. सुजीच्या चाळणीने आपण हे चाळून घेतलेलं आहे. आता यानंतर आपण यामध्ये एक छोटी वाटी रवा घालणार आहोत. साधारण 3-4 चमचे रवा आहे. इथे मीठ घातलेलं आहे चवीनुसार. मीठ चांगलं मिसळून घ्यायचं आहे, सर्व पिठाला म्हणजे लागेल. आणि त्यानंतर आपण यामध्ये मोहन घालणार आहोत तेलाचं. हे जरासं मी कोमट करून घेतलेलं होतं. 1, 2 आणि 3 चमचे मी हे साजूक तूप घालून घेतलेलं आहे. आणि इथे बघा, ही छोटी वाटी, यात साधारण 4 चमचे रवा बसतो. आता हा मी घालून घेतलेला आहे आणि छान असा हाताने चोळून घेणार आहे. सर्व पिठाला हा लावून घेणार आहे. 1, 2, 3 मिनिटं चांगलं पीठ आपलं मिसळून घ्यायचं आहे. चोळून घ्यायचं आहे, म्हणजे चांगलं आपलं सगळीकडे तूप आणि रवा सगळीकडे मिसळून होईल. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आणि पाणी असं लागेल तसंच घालायचं आहे. पाणीसुद्धा मी कोमट करून घेतलेलं होतं. लागेल तसं घालायचं आणि पीठ चांगलं मऊसूत तसं मळून घ्यायचं आहे. 1, 2, 3 मिनिटं चांगलं पीठ आपलं मळून होतंय. तोपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. अजूनही तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आता पीठ आपलं हे बघा, हाताला लावून घ्यायचे. पाणी जरासं, पीठ चांगलं मऊ पाहिजे, म्हणजे आपल्या करंजी चांगल्या खुसखुशीत आणि नरम होतात. हे बघा, पीठ आता आपलं मऊसूत मळून झालेलं आहे. आता हे आपण यावर 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे. याने आपले चांगले लेयर येतात, छान आतून खुसखुशीत होतात. हे पीठ 10 ते 15 मिनिटं झाकून मुरवून घ्यायचं आहे. आता मी पीठ बाजूला ठेवून देते. आणि हे बघा, तसं एक 10-15 मिनिटांनी पीठ छान असं मुरलेलं आहे, मऊसूत झालेलं आहे, बघू शकता. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आता हे पेढ्याच्या एवढा गोळा मी घेतलेला आहे. हे तुम्ही सारण चमच्याने सुद्धा कापू शकता करंजी, किंवा साच्यामध्येही सुद्धा करू शकता. मी एक साच्याची करून दाखवते. सारणाची रेसिपी मी व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्ही कुक विथ वंदना दाते रेसिपीवरती जाऊन तुम्ही सारणाचा डिटेल व्हिडिओ बघू शकता. डिटेल म्हणजे योग्य प्रमाणात व्यवस्थित सारणाचा व्हिडिओ दिलेला आहे, तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. आता हे बघा, इतकं लाटून घेतलेलं आहे मी, पातळ, आणि बोटही दिसत आहेत माझे त्यातनं. आणि थोडंसं साच्याला तूप लावून घेतलेलं आहे. आता हे असं टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे सारण असं मऊसूत झालेलं आहे ते मी यामध्ये घालून घेत आहे.
साधारण 1.5 चमचा मी घातलेला आहे, कारण हा साचा छोटा आहे त्यामुळे यामध्ये सारण कमीच बसतंय. चमच्याने केलं तर तुम्ही 2 चमचे सारणाचं जर केलं तर छान करंजी होते आणि चांगली टुम्म फुगतात. असं मी थोडंसं दाबून घेतलेलं आहे आणि साईडनी थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि साचा बंद करून घ्यायचा आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अजून काही छान महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर कुक विथ वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा, म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील व अशाच पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. करंजी आपली साच्याची तयार झालेली आहे. आता पुढची आपण चमच्याची करूया. यामध्ये सारण जास्त बसतं व छान अशी फुगते करंजी आपली. आता हे असं बोटांनी दाबून घ्यायचं आहे आणि सगळीकडं हे असं सारण लावून पसरून घ्यायचं आहे आणि कडा दाबून घ्यायच्या आहेत बोटांनी. आणि तुम्हाला छोट्या हव्या असेल तर तुम्ही सारण कमी घालायचं, 1 चमच्याचं घातलं तर छोटी करंजी होणार. गौरी गणपतीसाठी हे आता करंजी लाडू ह्या लागणारच आहेत. तर आपण आता चमच्याने हे साईडचं काढून घेऊयात. करंजी आपली तयार झालेली आहे. कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हो, व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आता ही बघा आपली करंजी तयार, छान अशी खुसखुशीत. आता आपण ही तळून घ्यायची आहे, ताटामध्ये काढून घ्यायची आहे. त्यानंतर सर्व मी अशाच तयार करून घेणार आहेत. दुसरी पण मी दाखवते तयार करून. पेढ्या एवढा मी गोळा घेतलेला आहे पिठाचा, थोडंसं पीठ लावून पातळ अशी लाटून घेतलेली आहे. सर्व साईडनी कडेला जास्त नाही लाटली तरी चालते, कारण कडा आपण काढूनच टाकणार आहोत. मध्यभागी छान अशी लाटून घ्यायची आहे. सारण भरून घ्यायचं आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की कळवा. ओल्या नारळाच्या करंज्या खूप खायला पौष्टिक असतात. त्यामध्ये खसखस घातलेली आहे आणि मुख्य म्हणजे आपण ह्या गुळापासून तयार केलेल्या आहेत. अजिबात यात साखरेचा वापर केलेला नाही, त्यामुळे सर्वजण हे खाऊ शकतात. दाबून घेतलेले आहेत कडा आणि चमच्याने साईडचं काढून कट करून घ्यायचं आहे. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. कट केलेलं हे उरलेलं कडेचं असतं, त्याचे तुम्ही छोटे छोटे काप करून तळून शंकरपाळ्यासारखे चहाबरोबर खाऊ शकता. हे बघा दुसरी पण अशीच तयार झालेली आहे. ताटामध्ये मी काढून घेत आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की कळवा. सर्व मी करून घेतलेले आहेत, बघू शकता. छान पातळ झालेले आहेत. आतलं सारण पण असं दिसतंय, इतक्या पातळ आहे. आता कढईमध्ये मी हे साजूक तूप घालून घेत आहे. मोठे 2 चमचे साजूक तूप घालून घेतलेलं आहे. चांगलं गरम करून घेतलेलं आहे. दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे तूप चांगलं गरम करून घ्यायचं आणि गॅस बारीक करायचा. अगोदर मोठ्या गॅसवर गरम करून घ्यायचं. आणि तिसरी महत्त्वाची टीप म्हणजे असं करंजीवरती तूप उडवायचं, म्हणजे चांगली करंजी फुगते. ह्या अशा पद्धतीने व आतपर्यंत चांगली खुसखुशीत तळल्या जाते. बबल्स पण यायला लागले आहेत. खूप खुसखुशीत लागते. ह्या टिप वापरून तुम्ही करून बघा एकदा. आणि कशी वाटली रेसिपी आणि कशी झाली तुमची ही करंजी कमेंटद्वारे मला कळवायला विसरू नका. तळून झालेली आहे. फार लाल पण नाही करायच्या आणि अशाच
मीडियम गॅसवरती सर्व तळून घ्यायचे आहेत। साजूक तुपामुळे त्याची चव खमंग लागते। सर्व मी अशाच तळून घेतलेले आहेत। करंजे आपले तयार झालेले आहे। कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की कळवा आणि कुक विथ वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा, म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। आणि तुम्हाला अजून काय बघायला आवडेल हेही मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद। भेटूया पुन्हा नवीन रेसिपीसह, नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत धन्यवाद।